नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। ओबीसी समन्वय समिती ठाणे यांचा निर्धार मोर्चाचे आयोजन करण्यासाठी नियोजन सभेचे आयोजन चरणीपाडा राहणार ओबीसी सभागृहात आयोजित करण्यात आले होते। या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवर अध्यक्ष दशरथजी पाटील, सरचिटणीस विनोदजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले। उपाध्यक्ष कल्याण विश्वनाथ जाधव, सुभाषजी घरत मुरबाड, मार्गदर्शक सुरेशदादा पाटील, परशुराम पितांबरे कल्याण, रमेशजी मुकादम सर, सुनील पाटील। सभेसाठी उपस्थित विजयजी पाटील, मनोहर पाटील, विशुभाऊ म्हात्रे, बाळाराम भोईर, बाळकृष्ण माळी, महेंद्र पाटील, भानुदास पाटील, नंदिनी भोईर। शेवटी दशरथजी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला व आपल्या मोर्चामध्ये मांडणाऱ्या मागण्या सांगितल्या। अध्यक्ष दशरथ पाटील, मान्यवर मंडळी आणि ओबीसी बद्दल प्रेम असणारे आपले सर्व कार्यकर्ते, आजची सभा ही नियोजनाची आहे आणि जो मोर्चा आहे तो आपण कलेक्टर मार्फत शासनाला आपलं म्हणणं काय हे सांगण्याचा जो मोर्चा आहे त्याची एक नियोजन सभा आणि ही नियोजन सभा आयोजित केल्याबद्दल मी दशरथ पाटील आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो। कारण आज पाऊस आहे, सर्व ठिकाणी रस्ते जाम आहेत आणि त्यामुळे त्याचा इथे उपस्थितीवर परिणाम झाला आहे। पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जरी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत तर एक मराठा लाख मराठा असं काही घोषणा असते, म्हणजे मराठा समाजाच्या संदर्भात ते जागृत करतात। तशातला आपला एक आगरी किंवा एक ओबीसी लाख आगरी, लाख ओबीसी अशी भूमिका आपण घेतली तर निश्चित गर्दी वगैरे जमणार। ओबीसीमध्ये मराठा समाजाला सामील करून घ्यावं ही आता अलीकडची गोष्ट आहे। सर्वात प्रथम राखीव जागा का पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा। या देशामध्ये सामाजिक विषमता होती आणि सामाजिक विषमता, आर्थिक विषमता आणि राजकीय विषमता होती आणि म्हणून विषमता नष्ट करण्यासाठी स्वातंत्र्य झाल्यानंतर या राखीव जागा ठेवल्या। राखीव जागा म्हणजे काय, तो गरिबी हटवता कार्यक्रम नाही, पण असा स्वरूप दिला गेला। मराठा समाज असं दाखवलं जातं की या देशात 17%, 21%, 22% आहे, पण तो मुद्दा नाही। मराठा समाज 9%च्या वर नाही, पण असं भासवलं जात आहे की मराठा समाज इथे 17 ते 18 किंवा 20-21% आहे आणि त्या दृष्टीने त्या विधानसभेमध्ये जे निवडून जातात ते आमदार 144 आहे आजच्या मितीला आणि ठाणे जिल्हा तो ओबीसीचा आहे। मग ओबीसी कोण आहे? कुणबी समाज आहे, आगरी समाज आहे, कोळी समाज आहे, काही सोनकोळी लोक आहेत आणि 12 बलुतेदार आहेत आणि त्या 12 बलुतेदार मिळून असं 85% समाज होतो आणि या 85 समाज जर ओबीसीमध्ये आपण एकत्र येऊन लढलो तर एकही मराठा समाजाचा आमदार निवडून येऊ शकतो। मराठीशाही पूर्वी होती, मोगलशाहीला नष्ट करण्यासाठी मराठीशाही आली, सर्व कारभार त्यांच्या हातामध्ये आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहेत। आपल्याकडे आहे का जी ओबीसीमध्ये बऱ्याच लोकांना जागा नाहीत, 1% पण नाही जागा, 5 ते 10% लोकांकडे जागा असतात आणि हे जागा असलेल्या समाजात आगरी, कुणबी, ठाणा आणि मुंबईवर पण लाखाचे मोर्चे आपण पण आहोत। लाखाचे मोर्चे नसतात, आता मीडियामध्ये दाखवतात। आता आपण इथं बसलेलो आहोत, फक्त फोकस इकडेच दाखवा, गर्दी दुसरी दाखवा, चालेल, भरपूर गर्दी झाली तसं मीडिया दाखवतं। आताच्या काळामध्ये आपण बघतोय फक्त यांनी त्या खुर्च्या दाखवल्यात मागे काय आहे, पण मीडियाच्या हातामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत। छोट्याचं मोठं कसं करायचं ही मीटिंग तुम्ही दाखवू शकता। माझ्या पत्रकार बंधूंना अशी विनंती आहे, याचा विषय गंभीर आहे, महत्त्वाचा आहे। लोक किती जमली यापेक्षा कुठल्या उद्देशाने जमलेली आहे हा उद्देश समजून घ्या आणि वृत्तपत्राने तशा प्रकारे वृत्तपत्र करावं असं मला वाटतं। आणि या कार्यक्रमाची उमेद कशी वाढेल याचा आपण विचार करायला पाहिजे
आणि अशा दृष्टीने करा. नकारात्मक विचार करू नका, सकारात्मक विचार करा. आणि या माध्यमातून या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की आपण प्रत्येकाने ज्या दिवशी मोर्चा असेल 100 लोक कसे हजर करता येतील त्या दृष्टीने करा, अशीच अपेक्षा व्यक्त करतो. एक म्हणजे आपला उद्देश काय आहे, पण त्याच्यासाठी संघर्ष करायचा असेल, लढाई करायची असेल तर सर्वात ज्याला जिंकायचं आहे त्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याच्याजवळ कुठली असली पाहिजे. हत्यारं हेच केवळ लढाई जिंकायचं कारण नाही. मनुष्यबळ हेच केवळ लढाई जिंकायचं कारण नाही. तर लढाई जिंकायची असेल तर तुम्हाला तुमचा शत्रू कोण आहे हे माहीत असेल, तुमचा विरोधक कोण आहे. नाही तर तुमच्या हातात बंदूक दिली, तुमच्या हातात तलवार दिली, मारा कोण द्या. तेव्हा मित्रांनो, जरांगे नावाचा फुटबॉल नव्हतं, परंतु आज आपण इथे जमलोय तर का जमलोय, आपण कोण जमलो आहे, तो कुठला समाज आपल्या विरोधी आहे ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. आज आपण का जमत नाही याचं कारण असं आहे की आपण 280 जाणार नाही, मारतील, दगडा मारतील. तेव्हा हा आपला मुसलमान आमदार तो ओबीसी आहे, कोल्हापूरला ओबीसी आहे, तो बोला आम्हाला नाही. याला सुद्धा आपण तेवढा खर्च केला पण आपण लोक जमू शकतो याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडतो. म्हणून मी ओबीसीत काय मिळणार आहे, काय होणार आहे मी याच्याबद्दल अजिबात बोलणार नाही. परंतु आता आपल्याला प्रत्येकाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली. की आता मगाशी कोणीतरी सांगितलं की कोणी बोलतो पाऊस आलाय, कोणी बोलतो रस्ता नाही, कोणी बोलतो हे नाही. ही कारणं सांगत सांगत आपला रस्ता नाही, छप्पर पण नाही ना पाणी पण नाही, सगळं आपल्याला अंगावर झालेलं अशी परिस्थिती तयार होईल. आता जर आपण या कारणं सुरू केली तर बोलणं झालं या पद्धतीने त्याने आधी उत्कृष्ट मला कशा पद्धतीने काय करायला पाहिजे काय सांगितलं. आपण कुठं अडकलोय. सर्वांनी एक वृत्तीने लढणं गरजेचं आहे. कुठलाही आमदार बघा अवलोकन करा. मनोज जरांगे जरी उपोषणाला बसला तर त्याने मंत्रिमंडळ जात नाही, त्याला त्यामुळे सांगितलं ठीक आहे असं ते जात नाही. छोटा कार्यकर्ता तुम्हाला काही हेतू आवडतो करणार नाही. पण एक गोष्ट मात्र पण ज्या ठिकाणी आपण बसलोय ना, मी त्या तालुक्याचा त्या तालुक्यामध्ये आमची आधी ही इमारत आहे काही संघटनेची आव्हान अजून गेलेलं आहे. अजून निर्णय घ्यावे यानंतर ठराव कॅबिनेट आणि दुसरं गोष्ट आणि यासाठी निश्चितपणे आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. दुसरं असं की ओबीसी संदर्भात मागील मेळाव्यामध्ये ज्या चुका घडल्या त्याही दुरुस्त करून पुढे आपल्याला जायचं. कुणावर राग टीका न करताना आपण सर्वांना बरोबर घेऊन जायचं असेल तर सर्व राजकीय पक्षाचे विविध संघटनांच्या नेत्यांना आपण एकत्र या ठिकाणी बोलवलं. पुन्हा आज विनोद पाटलांनी जे काही बैठक होण्याचा उद्देश आहे की काही एक गावोगावी सगळे प्रकार आपल्याला काढली होती. तसं जर ओबीसीची काही त्यातला काढता आली तर फार मोठं एक काम आपल्या हातून होईल. आणि ठाणे जिल्ह्यावर मोर्चा मला असं वाटतं किंवा शिक्षण कोण असावं काय असेल पण आपलं एक ध्येय असलं पाहिजे ओबीसी होऊ असलेला तो आपला न्याय आहे. आता मगाशी पोलीस भरतीमध्ये 70% जे या ठिकाणी मुलगी म्हणून दाखले होणारी ती मुलं 7-8 वर्षांना असते. प्रशासकीय सेवेमध्ये जी आपली माणसं असायला पाहिजे ती जर आपल्याला नसते तर आपल्याला कोण न्याय करणार. म्हणून आपली प्रशासन सेवे पाहिजे, न्याय संस्थेमध्ये पाहिजे, साहित्यामध्ये पाहिजे, आपले पत्रकार पाहिजे, आपली मंडळी सगळीकडे अशी खुली पाहिजे. समाज जागृती करण्यासाठी खुली गेली पाहिजे. आपली मुलं APSCला बसण्यासंदर्भात सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. एकदा आपल्या शाळेत की प्रयत्न करत नाही तेव्हा आपली मुलं प्रशासन सेवेमध्ये कशी जातील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मागील एका वर्षात
आंदोलन असेल आणि हे आम्ही तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये त्याचा रिझल्ट म्हणजे प्रकार म्हणून 15 दिवसात आपला रिझल्ट उद्याचा एक आहे की दिवा पडवायच्या विशेषत्वा उद्या आम्ही निर्णय घेणार आहोत. पण केवळ केंद्र सरकार करणार आहे असं नाही, आम्ही कुठेतरी त्याला कमी पडू नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न आम्ही त्या घेणार आहोत. आणि अशा प्रकारचं सगळं जरा सगळ्या कॅमेरा सगळीकडे ठेवा. पाटील साहेब, आज आपण इथे ओबीसींच्या मोर्चाच्या संदर्भात नियोजन सभा आयोजित केली. तर नियोजन सभेमध्ये आपण आजचा विषय झालेला आहे, पण ज्या वेळेला मोर्चा आपला निघणार त्यावेळेला आपल्या काय मागण्या असणार आहेत? पहिली मागणी आमची असेल की पहिल्यांदा जातनिहाय जनगणना करणे हे फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत समाज कोणकोणता कुठल्या वयाचा समाज याच्यामध्ये आहे त्याची इथं सरकारला माहिती असते. दुसरं असं आहे की या संदर्भात शिंदे समिती जी नेमलेली आहे ती शिंदे समिती नेमत असताना त्याच्यामध्ये ओबीसीच्या लोकांना विशेष प्राधान्य देणं त्या कमिटीमध्ये होतं, तसं होत नाही. आणि म्हणून ज्या वेळा अशा प्रकारच्या कमिट्या नेमल्या जातील ओबीसीचे त्यात मेजॉरिटीने ओबीसीचे सदस्य असणं आवश्यक आहे. ते होत नाही, ते सरकार त्याकडे दुर्लक्ष करतं. दुसरं असं आहे की सगळे सोयरे हा जो प्रश्न आहे हा अत्यंत हास्यास्पद आहे आणि सरकार याचं जेव्हा विचार करते तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटतं. कोण सगळे सोयरे, कुठले सगळे सोयरे, कुठल्या धर्मात ते सगळे सोयरे, हे जर सगळं आता विस्तारित बोलणं बरोबर नाही. पण सगळे सोयऱ्यांचा विचारच कसं करणार हा मूर्खपणाचं लक्षण आहे. जे त्याच्या मागे त्यांनी याचा मूर्खपणानं असा त्याला बोलू नयेत. कारण शेवटी असं आहे की ज्या ठिकाणी जरांगे एक 4वी-5वी शिकलेलं त्याला कळत नसेल, पण इतर त्याच्या पाठीमागे जे आहेत त्यांनी सांगायला नको की सगळे सगळ्यांना कसे मागणी करतोयस, कुठल्या अर्थाने मागवतोयस. माझा समाजाने एखाद्या वेगळ्या समाजाच्या मुलीबरोबर लग्न केलं त्यांनाही आरक्षण द्यायचं, ही कुठली पद्धती सगळे सोयऱ्यांची. आणि ही समाज तुम्ही करणं असं जसं कुणबी जसे पाठीमागून घुसवले ज्या जाती वास्तविक पात्राचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि संयुक्त महाराष्ट्रानंतर जी घटना आहे त्या घटना ॲज इट इज यूज करायला पाहिजे होती. त्याच्यात तुम्ही मागचं पारतंत्र्याच्या तुम्ही एंट्री आता आणता कशा? मग काय स्वातंत्र्य मिळाल्यापासून तुम्ही काय केलं? मग तुम्ही हेच केलं का? त्या एंट्र्या तुम्ही कशा त्या एंट्र्यांना प्राधान्य दिलं? वास्तविक ते पाहत असताना ज्या वेळात म्हणजे हैदराबाद स्टेट होता, मराठवाड्यामध्ये काही भाग आला, त्यावेळेत तो जो पार्ट होता संपला आणि त्यामुळे तो पार्ट संपल्यानंतर नवीन राज्यघटना आहे त्या राज्यघटनेप्रमाणे जे अधोरेखित झालं ते तुम्ही आता आणायला पाहिजे. 1967 साली ज्यावेळेस हा सगळ्या घटना महाराष्ट्र राज्य सरकारने ओबीसी संदर्भात जो काही जातीनिहाय केल्या त्यावेळी काने त्यावेळेस झोपेत राहिला हा समाज, त्यावेळी जागृत काने राहिला. आणि नोकर भरती संदर्भात जो आहे ती तात्काळ तुम्ही थांबवली पाहिजे. कारण सगळ्याच तुम्ही पाठीमागून येणारा समाज आहे ज्याचा ह्या जातनिहाय करत असताना मराठा ओबीसीच्या बरोबर कुणब्यांबरोबर लग्न करणार आहेत का ज्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट घेतले त्या नोटिव्हिटी व्यवहार करणार आहेत का? मग तिथे करणार नाही. मग आमच्या सवलती कशा घेतल्या गेल्या त्या पहिल्यांदा रद्द झाल्या पाहिजे. जोपर्यंत रोटिव्हिटीचा असा प्रश्न वेगळा ते होणार नाही पुढे भविष्यात. आणि मग अशा जातो समूहाला तुम्ही पाठीमागून एंट्री देऊन आज त्यांना आरक्षण देता ही बाब अत्यंत गैर आहे. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याला उद्याच्या भविष्यात बहुजन समाजाला फार महत्त्व राहील असं मला वाटत नाही. सर नेमकं सांगितलं ज्या प्रकारे की ओबीसी कदाचित आम्ही आमची चुका समजतो. तर त्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करून सर्व समूहाला सर्व राजकीय पक्षांना सांघिक एकत्र आणून एका विषयावर आम्ही त्यांना विश्वासात घेऊन पुढे पवित्र घेणार आहोत. होते त्याचे सरकारला नियम बदलावे लागते. ज्यावेळेस दिवा पाटलांनी नव्या मुंबईमध्ये 12.5% करता हा कायदा नव्हता, पण क्रांती घडवली, 5 हुतात्मे गेले आणि त्यातून नवीन कायदा 12.5% आला आणि तो देशामध्ये सर्वकडे सर्व राज्यामध्ये विकसित झाला. हे लक्षात घ्या. म्हणजे क्रांतीतून नवीन कायदा बनू शकतो. उद्या फ्रेंच राज्यक्रांती कशी घडली तशा इथे क्रांत्या ज्या होत आहेत त्याचा कायदा बदलतो. शहाबनो प्रकरणामध्ये तुम्हाला माहिती असेल
की इतका मोठ्या प्रमाणात याच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन उभं राहिल्याबरोबर शाहबानोचा त्याच्यावर कायदा तयार केला. हे चुकीचं होतं, खरं म्हणजे चुकीचं होतं. पण तरी देखील सरकारने तो कायदा बदलावा. आमचं म्हणणं आहे की जे ओबीसीला संविधानाच्या 340 15-16च्या याच्याप्रमाणे जे काय आम्हाला अधिकार दिले सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ते कायमस्वरूपी राहिले पाहिजेत. जे आर्थिक निकषावर जर कुणाला दिना असेल तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. आणि म्हणून ती जनगणना होत असताना जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. मग ते सर्व धर्मीयांचं. सर एक आपण सांग जी नियोजन समिती आमची आहे त्या नियोजन समितीमध्ये चर्चा प्रचारणी करून जो आढावा बैठक आहे त्याच्यामध्ये पुढचं आम्ही फेसबुकवर कशाप्रकारे किंवा त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर कशाप्रकारे आमची बातमी लोकांकडे प्रसिद्ध होईल, वर्तमानपत्रामध्ये कशी जाईल या दृष्टीने आम्ही तो प्रयत्न करणार आहोत.